यवतमाळमधल्या लोहारा MIDC मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अन्न प्रशासन आणि पोलिसांनी बोगस खवा फॅक्टरीवर धाड टाकली आहे आणि यामध्ये सुमारे 70,000 रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलेला आहे। अन्नाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले असून फॅक्टरी मालकावर सध्या कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे। या कारवाईमध्ये जवळपास 70,000 रुपयांचा माल सुद्धा जप्त झालेला आहे। अन्न प्रशासन आणि पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये MIDC या भागामध्ये एक बेकायदेशीरपणे कुंदा आणि पेढा बनवण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पुसनागे, पंढरीनाथ पाडे आणि सचिन मनवर या 3 सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली। त्यांनी ती आमच्यापर्यंत माहिती पुरवली। त्यावरून फूड अँड ड्रग्ज या पथकासह आपण या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहे। फूड अँड ड्रग्जनी सदर घटनेची पाहणी करून यामध्ये बेकायदेशीरपणे ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याचा पंचनामा करून या ठिकाणी कायदेशीर कारवाई सुरू आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।